आपण दृश्यांमध्ये बघतोय राज ठाकरेंचा ताफा हा थेट मातोश्रीवरती दाखल झालेला आहे। उद्धव ठाकरेंची भेट घेतली जाईल आणि दोघांमध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं असणार आहे। आजचा दिवस खरं तर अतिशय महत्त्वाचा होता। सुमित सावंत या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। सुमित, दोन्ही नेत्यांची आता परत एकदा भेट होते, काय काय घडामोडी घडताना दिसत आहेत? खरं तर युतीची घोषणा केल्यानंतरची ही पहिली भेट आहे दोन्ही बंधूंमधली, कारण आजच जागा वाटप वगैरे पूर्ण झालं आणि त्यानंतर उमेदवारांना एबी फॉर्म दिले आणि आज उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत। उमेदवारी दाखल करण्याची वेळ देखील आता संपली आहे आणि आता पुढचे 15 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण मुंबईत नव्हे तर वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये जिथे जिथे मनसेसोबत युती आहे त्या ठिकाणी संयुक्तरित्या सभा घ्यायच्यात आणि त्यामुळे नियोजन कसं असणार आहे, कशात या सभा घ्यायच्यात, काय मुद्दे मांडायचे या सगळ्या संदर्भातली चर्चा या दोन मुद्दे आणि त्यासाठीची अत्यंत महत्त्वाची भेट आहे। राज ठाकरे खरं तर आज कोणतंही नियोजन नव्हतं किंवा कोणत्या त्यांच्या वेळापत्रकात माहिती अशी देण्यात आलेली नव्हती। अचानक राज ठाकरे जेव्हा उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले त्यानंतर ते शिवतीर्थावर निघून मातोश्रीवर गेलेले आहेत। मातोश्रीवर ते उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। या दोन्ही बंधूंमध्ये आता चर्चा सुरू झाल्याची माहिती मिळते। आगामी आता या सगळ्या 15 दिवसातल्या नियोजन कशा पद्धतीने असणार आहे, कोणकोणत्या नेत्यांच्या ठिकाणी सभा एकत्रितरित्या घ्यायच्यात आणि कुठे वेगवेगळ्या सभा घ्यायच्यात या सगळ्या संदर्भातली चर्चा या दोन्ही नेत्यांमध्ये होणार आहे। कारण केवळ मुंबईच नव्हे तर पुण्याची तर महत्वाच्या महानगरपालिका ज्या ज्या ठिकाणी आहेत तिथे संयुक्तरित्या सभा चर्चा या बैठकीत होणार आहे। खरं आहे सुमित, जसं तुम्ही म्हणालात की आता इथून पुढचे 15 दिवस अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। आता सध्या राज ठाकरेंसोबत किंवा उद्धव ठाकरेंच्या इकडे अजून कोणते कोणते नेते उपस्थित असतील? खरं तर आज मातोश्रीवर सकाळपासूनच इतर महत्वाचे सगळेच नेते उपस्थित होते, कारण मनधरणी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू होते। काही बंडखोरी होऊ शकत होती, काही ठिकाणी इच्छुक उमेदवार नाराज होते। या सगळ्यांची मनधरणी करण्यासाठी जसे उद्धव ठाकरे स्वतः होते तसंच त्यांच्यासोबत इतर नेते देखील सगळे उपस्थित होते। त्याच्यामध्ये अगदी अनिल देसाई असतील किंवा इतर अनिल परब असतील या सगळ्या नेत्यांचा समावेश होताच, पण नेते हे निघून गेलेले होते कारण एबी फॉर्म भरायचे होते। काही इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांच्या राज ठाकरे यांच्यासोबत मात्र कोण आलं हे कळलं नाहीये। राज यांच्या ताफ्यामध्ये काहीच त्यांचे नेते तर दिसले नाहीत। काही तांत्रिक व्यत्यय येतो तर आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया। मात्र अतिशय महत्त्वाची भेटी म्हणावी लागेल, कारण अर्ज भरून आज झालेले आहेत। आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा होता, मात्र इथून पुढचे 15 दिवस सुद्धा तितकेच महत्त्वाचे असणार आहेत आणि या 15 दिवसाचं सुद्धा नियोजन यामध्ये केलं जाईल।